श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 11 जुलै वार शनिवार आणि या दिवशी आली आहे भागवत एकादशी. भागवत एकादशी हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित असून हे व्रत केल्याने 88,000 ब्राह्मणांना भोजन करण्या इतकं पुण्य प्राप्त होतं. म्हणून या दिवशी अनेक जण व्रत करून भगवान विष्णूंची पूजा करतात. यामुळे विष्णूंचा विशेष आशीर्वाद हा प्राप्त होतो, ज्यामुळे जीवनामध्ये सुख आणि समृद्धी वाढते. आज 10 जुलैला आहे योगिनी स्मार्त एकादशी आणि उद्या 11 जुलैला भागवत एकादशीचं व्रत हे केलं जाणार आहे. तर जी आजची एकादशीचं व्रत आहे ते ऋषी साधू जे असतात ते या एकादशीचं व्रत हे करत असतात. पण आपल्यासारखे सर्वसामान्य माणसं जे सांसारिक माणसं आहेत अशा व्यक्तींनी या दिवशी व्रत करू नये. भागवत एकादशीचं व्रत आपल्याला करायचं आहे. म्हणून आपल्याला सर्वांना उद्या 11 जुलैला भागवत एकादशीचं व्रत हे करायचं आहे. 12 जुलैला म्हणजेच रविवारी पारण वेळेमध्ये आपल्याला व्रत हे सोडायचं आहे. भागवत एकादशीचं व्रत हे त्याग, तपस्या आणि भक्तिरूपी पवित्रता साधण्यासाठी अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या भजनाने व उपासनेने भक्तांच्या जीवनातील सर्व विघ्न दूर होतात. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच भागवत एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका. फक्त ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू टाकायची, कोणत्या वेळेत टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. विशेष महत्त्व दिलं जातं. एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान केल्याने तसेच दान धर्म आणि विष्णू उपासना केल्याने सर्व पापांचा नाश होतो. तसेच जीवनात सुख समृद्धी येते. सकाळी लवकर उठून तीर्थक्षेत्री, नदीकाठी किंवा घरीच काही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करावे. यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं. कारण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं. म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्या आणि आपल्याला स्नान करायची आहे. ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे, पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता हे मिळणार. आणि म्हणूनच आपल्याला भागवत एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची. आंघोळीच्या पाणी तुम्हाला काढून घ्यायचं. तुम्ही थंड किंवा गरम कोणतंही पाणी घेऊ शकतात. आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात वस्तू पहिली जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे गंगाजल. गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होतच होतं, पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता ही मिळत असते. दुसरी महत्त्वाची वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ती म्हणजे हळद. हळद ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह हा बलवान होतो. आणि जर आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता ही मिळत असते. तसेच आपल्याला एक तुळशीचं पत्रसुद्धा आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय ती म्हणजे तुळस. पण एकादशीच्या दिवशी तुळशीची पत्र ही तोडली जात नाही किंवा तिला जल किंवा तिला स्पर्श केला जात नाही, कारण एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं. आणि जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला स्पर्श केला गेला, तिची पत्र तोडली गेली तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे जे दोष आहेत ते आपल्याला लागत असतात. म्हणजे पण उपायाला किंवा सेवेला आपल्याला पत्र लागणार ती आपल्याला आदल्याच दिवशी तोडून ठेवायची आहेत.
अंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीपत्र टाकून स्नान केल्यामुळे आपल्या मध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, दारिद्र्य दूर होतात आणि आपल्यावर लक्ष्मी नारायणाची भरभरून कृपाही होत असते. त्याचबरोबर आवर्जून आपल्याला चिमूटभर काळे तीळ सुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. तिळांची उत्पत्ती ही श्री हरी विष्णूंच्या घामापासून झाली होती. तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित. आणि जेव्हा आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होतेच होते, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य सुद्धा नष्ट होतं, कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं. तसेच आपल्याला आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर खडेमीठ सुद्धा टाकायचं. तर अंघोळीच्या पाण्यामध्ये खडेमीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. तर या सर्व वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आणि आपल्याला स्नानही करायचे. पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही सुफळ प्राप्त होत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम 1 मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं, 1 मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नान ही करायचे. पण एकादशी तसेच द्वादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही केस हे धुवायचे नाहीयेत. तर आंघोळ करताना आपल्याला निरंतर या एका प्रभावी मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे. गंगेच यमुनेच गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिंसनिधी कुरु हा स्नान मंत्र आहे. या मंत्राचा अर्थ असा होतो, गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी या सर्व पवित्र नद्यांचा जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेला आणि या पवित्र पाण्याने मी स्नान ही करत आहेत. किंवा अगदी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप सुद्धा करू शकतात. आपण जेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची शुद्धी होत असते आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्य प्राप्त होत असतं. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.